या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आई होण्यासारखं सुख नाही बाईला, बाई पण सार्थ होतं असं म्हणतात। जयश्रींना मूल होणार हे कळल्यावर बी तुम्ही इतकेच खुश व्हाल आणि भैयांच्या घरातले बी। जेडी जर प्रेग्नंट झाली का नाही तर तिच्या घरातली सगळी लई खुश होतील बघ। भैयांच्या आईचा तर राग आस्ता निवळून जाईल आणि नातवासाठी का होईना पण त्या तिला घरात घेतालच। आम्ही तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर त्यो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल। अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही, तर म्हणती कशी नाही नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं। नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा। आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून। मामी तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या। तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा। लका तुझ्याकडे एफडी करायला पैसे आहेत आणि भावाला पिक्चरला द्यायला पैसे नाही तो तुझ्याकडं। ते पैसे आहेत ते शीतलसाठी ठेवलेत, एफडी करायची म्हणून, आणि नियोजन आहे माझं तसं। अरे मूल जन्माला घालायचं आम्ही दोघांनी ठरवलंय, मग त्याचं बघायला नको पुढचं सगळं? अरे भविष्याची तरतूद करायला नको? बघ शीतल अचानक कसं सगळं प्लॅनिंग केलंय। मी भैयांना एकदम चांगलं समजून सांगितलं तर भैया मला काय म्हणले माहिती का, मामी तुमची तयारी आहे ना मग आम्हाला काय हरकत नाही। मग मी भैयांना म्हणलं अहो भैया जेडीला काही पटन झाले तुम्हीच पटवून द्या, तर मला म्हणले ठीक आहे मामी। शितले भैया तयार झाले। शितले आता तू बघच जेडी लवकरच तिच्या हक्काच्या घराचं दार उघडून आज जाते का नाही, आणि देशमुखांच्या घराच्या कुलपाची चावी ही माझं नातवंड असेल, लिहून घे। मी भैयांना एकदम चांगलं समजून सांगितलं तर भैया मला काय म्हणले माहिती का, मामी तुमची तयारी आहे ना मग आम्हाला काय हरकत नाही। मग मी भैयांना म्हणलं अहो भैया जेडीला काही पटन झाले तुम्हीच पटवून द्या, तर मला म्हणले ठीक आहे मामी। शितले भैया तयार झाले। शितले आता तू बघच जेडी लवकरच तिच्या हक्काच्या घराचं दार उघडून आज जाते का नाही, आणि देशमुखांच्या घराच्या कुलपाची चावी ही माझं नातवंड असेल, लिहून घे। आलीस का बाई? कसा गेला ग पेपर? चांगला गेला की। बरं झालं बाई। अजिंक्य दमून आला असताल ना तुम्ही, जावा मग हात पाय धुवा आणि चहा करून ठेवलाय घ्या जावा। बर शितले मला जरा बोलायचंय इकडे। अगं लय महत्वाचं बोलायचंय। मी तुला किती खुशीत सांगितलं का नाही, भैयांना मी असं सांगितलं भैयांना मी तसं सांगितलं, कशाचं काय जेडीने त्या सगळ्यावर पाणी फिरलं। अगं तिने जाऊन उलटच काय तर सांगितलं भैयांना, आणि मग काय भैया नाहीच म्हणले की मला तर लयच कसतर वाटलं बघ। आता तूच सांग शितले, मी तिला काही वाईटासाठी सांगते का तिच्या भल्यासाठी सांगते का नाही, पण तिला हे कसं कळना झालंय, आणि त्यात तू परीक्षेला गेली होतीस। मग म्हणलं तुझ्या घरी जाऊन मन मोकळं करावं, आणि तिथं जाऊन मग मी सगळं सांगितलं तर सुमननी मला आयडिया दिली। हा काकी ना कसली आयडिया? कुणाला सांगू नकोस बर का। सुमन मला म्हणली सगळं खायचं प्यायचं सोडून द्या आणि नुसतं नातू 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 म्हणून गोशा लावा, बरोबर ऐकत। काकी असं म्हणली बाई? अगं मग काय तर, मला तर ही बेस्टच वाटली बघ आयडिया। मी म्हणलं आत्ताच जाऊन असं करते। हो मामी असं काय तर अजिबात करू नका तुम्ही। गप्पच कर, ह्यात तर तुझा काय बी संबंध नाही, माझं मी करते। अहो मामी तुम्हालाच त्रास होईल म्हणूनच सांगते, नका असं काय करू। अगं काय बी होत नाही मला, आता तू उद्या बघच काय काय होतंय ते। अहो नको
काय चालू होतं तुमचं? आमचं ते आहे का आता सारखं सारखं तेच तेच कसं विचारता तुम्ही? तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं ना काय नाही म्हणून. मी आणि मामी बोलत असलो तर काय तर असलंच पाहिजे वय. वय बर, तुला माझी शपथ आहे. आता सांग काय चाललं होतं. नाही 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 नाही, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली शपथ, चल सांग. ते मी काय? अहो ते काय झालं, हम्म. मी आई होणार हे कळल्यापासून मामींना असं वाटतं की जयश्रींनी बी चान्स घेतला पाहिजे. त्या बोलल्या बी जयश्रींशी, पण त्या दोघांनी बी नकार दिला या गोष्टीला. आणि तुला माहितीये मामा पण काल हेच म्हणत होता. काय? काय म्हणत शिकलं, मामा आणि मामींना दोघांना बी तेच वाटते बरं का. दोघांच्या सांगायच्या पद्धती वेगळ्या आहेत. अहो पण तुम्ही तर मला म्हणला होता ह्याच्यात पडू नगस, मग आपण ह्याच्यात काय करणार? मी बोललो होतं खरं ह्याच्यात पडायला नको, पण शितले किती बी काय बी बोललो ना तरी आपल्याला याच्यात पडायला लागणारच आहे. कारण आपण या घराचा भाग आहे शितले, आपल्याला इकडे नाही राहता येणार. आणि मुळात मामा आणि मामी या दोघांचा बी आनंद जयडी मध्ये. या दोघांच्या आणि जयडीच्या सुखासाठी आपल्याला जे काही शक्य होईल ना ते आपण केलं पाहिजे शितले. तू तू नको काळजी करू, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, लवकरच काहीतरी होईल. शितले, जयडीचं सगळं चांगलं होण्यासाठी ना आपल्याला जे काय करायला लागेल ना ते आपण नक्की करू. पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला, भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागतेस? सकाळपर्यंत ती अशीच करत्या, काय खाल्लं नाही पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ. तुमची मदर बागा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. खरं सांगताय? होय, खरं सांगतोय. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा, इतक्या वेळा मारता येत? घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, तुम्ही गळा धरता? असं नाही, बुचकरला मला खूप अतरंगी. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी, म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग, गॅरीचा काय प्लॅन आहे? मला माहितीये तू खोटं बोलतोस. आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं, पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना. कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार, ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? दत्ता, आवाज ऐकू येणार नाही तुका? अरे सरिता झारडता. अरे लोका घरचा बोर हा आता, ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको. मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही? रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे. बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं. म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे, आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब. ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे. आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत. वेळ तुझं काय? हो म्हणे, थांबा थांबा. अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे.
इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईची मदत करता आली नाही, पण आता अंजलीबाईची मदत करायला पाहिजे बघ. पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय. एक आयडिया आहे. औषधापेक्षा मला असं वाटतं माणसाच्या आयुष्यात एखादा आर्ट असावा की जेणेकरून तुमचं जे स्ट्रेस आहे, तुमचा जो एकटेपणा आहे, इवन राग, ज्या माणसाला खूप राग असतो ना, त्या माणसाचं सुद्धा आयुष्यात एखादं आर्ट असेल, एक पॅशन असेल ना, त्या ह्याच्यात माणसं विसरून जातात ह्या सगळ्या गोष्टी.